काही प्रिय नाही. 95 वर्षाचा म्हातारा सुद्धा मिरजला पाटील साहेबांकडे हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर जरा चांगल्या गोळ्या द्या, 5 वर्ष काढायची अशी विनंती करतो. कोणालाच मरण प्रिय नाही. मरणाच्या समोर सगळेजण गुडघे टेकतात, परंतु मृत्यूलाही स्वतःच्या समोर शरण येण्यासाठी भाग पाडणारे आणि मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःचं मरण अमृताकडे घेऊन जाणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनाही मानाचा मुजरा करणं माझं आद्य कर्तव्य आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांचा सोड गुलामगिरी या पुस्तकातून शेतीला आणि शेतकऱ्यांना गती देणारे महात्मा ज्योतिबा फुले आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावर आपल्या या गावच्या पोलीस पाटील महोदया बसलेल्या आहेत. डॉक्टर साहेबांच्या अर्धांगिनी बसलेल्या आहेत. पाठीमागं बॅनर पाहिलं की 3-4 बहिणींची माझी फोटोसुद्धा लावलेली आहेत. मी पाहत होतो बारकाईनं. मला त्या ताईचं नाव मला वाटतं अनुसेताई जेव्हा स्टेजवर आली ना सत्काराला, तेव्हा तिच्या आईनं पोलीस पाटील ताई आणि त्या डॉक्टर साहेबांच्या ज्या मिसेस आहेत त्यांना मिठी मारली. त्यांना इतकं कौतुक झालं, कारण त्यांचं एकमेव कारण आहे, स्टेजवर आल्याच्या नंतर बारकाईनं पाहिलं नाही, पायरीवर चढल्या की पदर लगेच डोक्यावर घेतला. त्यांच्या लहानपणी परिस्थिती अशी होती की त्यांचा सन्मान कधीच स्टेजवर झाला नाही. कारण आपल्या देशामध्ये एक विचित्र संस्कृती नांदत होती की बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे बाल्य, तारुण्य आणि वृद्ध अवस्थेमध्ये जेव्हा स्त्रियांना गप्प बसवलं जात होतं, तेव्हा माझ्या गावातली मुलगी हे अगदी पोलीस दलामध्ये गेली पाहिजे, मंत्रालयामध्ये लिपिक पदापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे घरातला मिक्सर दुरुस्त करणारी स्त्री चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेपर्यंत जाऊन पोहोचली पाहिजे. ग्रामपंचायतची सदस्य असणारी स्त्री कधी कधी राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचली पाहिजे. ॲटो चालवणारी स्त्री पायलट पदापर्यंत जाऊन पोहोचली पाहिजे. या स्त्रियांचा सन्मान आज इथं जो काही होतोय ना, याचं सर्वस्वी श्रेय जर माझ्या मते मी कोणाला देईल तर पुण्याच्या भिडेवाडेमध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करणारी आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांना. जर सावित्रीमाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली नसती तर आज या स्त्रियांचा सन्मान झाला असता का, हा फार मोठा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, ज्यांच्यामुळे हा अविनाश भारती महाराष्ट्रभर बोलत फिरण्याचं धाडस करतो, ज्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी या व्यवस्थेला शिकण्याचा सर्वात मोठा संदेश दिला की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन, वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड, ही जी संकल्पना आहे, म्हणजे जगाला बदलण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा जो त्रिसूत्री या समाजाला अर्पण केली ते बुद्धिश्रेष्ठ संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. जग बदल घालून निघावं सांगून गेले मला भीमराव, या शब्दात प्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे असतील. दिवसभर गावची घाण साफ करावी, रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ करावी, असं महान काम करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज असतील. आणि ऐका, मला काय सांगायचं आहे, आपल्या करिअर अकॅडमीचं, महाराष्ट्रात बऱ्याच करिअर अकॅडमीला फिरलो सर मी. महाराष्ट्रातल्या अनेक करिअर अकॅडमीमध्ये जाऊन आलो. यूट्यूबला नावं टाकली तर अनेक करिअर अकॅडमीची माझी भाषणं बाहेर येतील, परंतु महाराष्ट्रातली एकमेव अशी अकॅडमी आहे ज्या अकॅडमीचं नावच ग्रामपंचायत आहे. एकमेव अकॅडमी आहे. आज जिजाऊ जयंतीचा आणि विवेकानंदांच्या जयंतीचा नाशिक जिल्ह्यामध्ये माझा कार्यक्रम होता, नियोजित कार्यक्रम होता. पण शिंदे सरांनी जेव्हा मला सांगितलं आणि ते म्हणले यात्रा कमिटी आम्हाला 1च दिवस देते, या 1 दिवसामध्ये गावातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही करतो सर. 2008ला करिअर अकॅडमीची सुरुवात केली. शिक्षक मंडळी आणि गावातील उच्च शिक्षित प्रतिष्ठित नागरिक गावातून बाहेर राहतात, पण गावाबद्दलचा त्यांचा स्नेह जुळून आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला आलं पाहिजे. 10 तारखेला मी पलूसला होतो, इथून परत तिकडे गेलो, तिकडून परत इकडे आलो. बसल्या बसल्या मला सर म्हणत होते तुमचा प्रवास लय होतो. सर, 2008ला सुरू केलेला प्रवास 250 अधिकाऱ्यापर्यंत जाऊन जर पोहोचत असेल तर माझा प्रवास त्याच्या पुढे काहीच नाही. आणि गावाला प्राधान्य किती दिलं पाहिजे की चल चल भैया करे सफाई, कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे. आम्ही जर एखाद्या तीर्थक्षेत्राला गेलो ना, तुमच्या इथून उजव्या साईडला गेलं की कोल्हापूर आहे महालक्ष्मीचं, डाव्या साईडला गेलं की सोलापूरच्या जवळ पंढरपूर आहे, अगदी इथं खरसुंडीचा सिद्धेश्वर आहे. तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले की किती नम्र वागता. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक गेले की तिथली माती स्वतःच्या कपाळाला लावतात, तिथलं पाणी प्राशन्य करतात, त्या नगराला प्रदक्षिणा करतात, कळसाला लांबून नमस्कार करतात. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन स्वतःला भाग्यवान समजतात.
पण तू नुसतंच कशाला फिरतं, तुझं गावच हैकिर तीर्थ. हे ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे यथोचित सांगितलं ना, त्याचं तंतोतंत पालन आपलं भोसे नावाचं गाव करतंय. याचं मला सगळ्यात मोठं समाधान आहे. माझ्या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून येऊ शकतो मी स्वतःच्या कर्तृत्वानं. आम्ही आमच्या गावाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावानं करू शकतो. ही जी तुमची भूमिका आहे त्याबद्दल माझा तुम्हाला सॅल्यूट आहे. खरं तर त्या राष्ट्रसंतांना वंदन करत असताना, या तुमच्या भूमीमध्ये उभा राहून बोलत असताना, जेव्हा मी माझ्या भाषणाला सुरुवात केली, छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की डाव्या हातानं टाळ्या वाजल्या. छत्रपती शिवराय तुमच्या माझ्या जगण्याचा सगळ्यांचा आधार आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एकही माणूस नाही ज्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान नाही. आणि ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान नाही तो माणूस म्हणायच्या लायकीचाच नाही. हे माझं त्रिकाळाबाधित सत्य वचन आहे. मला हे प्रामाणिकपणे वाटतं. ज्याला महाराजांचा अभिमान नाही तो माणूसच नाही. तुमच्या ग्रामपंचायत अकॅडमीचं नाव ग्रामपंचायतच्या नावानं आहे. आदरणीय जगदाळे सरांनी उल्लेख केल्याबरोबर ते आतून प्रेरणेनं उठले, त्यांनी टाळ्या वाजवल्या. खरं तर नावासाठी लोक धडपडतात, स्वतःचं नाव मोठं व्हावं याच्यासाठी धडपडतात. विल्यम शेक्सपियर नावाचा तो साहित्यिक, त्यानं असं लिहिलं, नावात काय आहे, आणि खाली स्वतःचं नाव लिहून मोकळा झाला. नीट आहे का? नावासाठी सगळी लोक धडपड करतायत. याच तुमच्या भूमीचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जसा 18 पगड जातीतल्या गोरगरीब लेकरांना शिकण्याचा वसा घेतला, तसा या महाराष्ट्राच्या, या पश्चिम महाराष्ट्राच्या, या मानदेशच्या आणि या भूमीतून एका महात्म्यानं वसा घेतला. आणि सातारा शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांच्या 18 पगड जातीच्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. तो एक का महात्मा धडपडत होता. महाविद्यालयाची उभारणी करायची ठरली, वसतिगृहाची उभारणी करायची ठरली. महाविद्यालयाचं आणि वसतिगृहाचं बांधकाम सुरू झालं. बांधकामाला पैसा कमी पडला. एका खाजगी सावकाराकडे व्याजानं पैसे घ्यायला महात्मे गेले. सावकाराला पैशाची मागणी केली. गहाण काय ठेवणार भाऊराव? खिशामध्ये हात घातला जातो. खिशात हात घालून पत्नीचं मंगळसूत्र बाहेर निघतं. पत्नीचं मंगळसूत्र सावकाराच्या हातावर ठेवलं जातं. सावकाराच्या मनात प्रश्न येतो आणि सावकार बोलता होतो, अशी काय गरज आहे की तुम्ही पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवताय? अहो, गोरगरीब लेकरं शिकली पाहिजेत म्हणून त्यांच्यासाठी महाविद्यालयाचं बांधकाम करतोय. त्याला पैसा कमी पडतोय. कोणाच्या नावानं उभा करताय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं उभं करतोय. त्या सावकाराच्या मनातला स्वार्थ बघा किती मोठा आहे. तो सावकार म्हणतो मी पैसा देणार, बांधकामाचा सगळा खर्च देणार, कलरचा खर्च देणार, वास्तुशांती केली तर त्याचाही खर्च देणार. तुम्ही मला मुद्दल परत करू नका, व्याजाचा प्रश्न नाही आणि गहाण काही ठेवायचा तर विषयच नाही. मी तुम्हाला लागेल तेवढा पैसा देतो. फक्त एक काम करा गड्या, माझ्या बापाचं नाव त्या विद्यालयाला देता येतं का बघा. आणि कर्मवीर भाऊराव पाटील उठतात आणि म्हणतात, एखाद्या वेळेला मी स्वतःच्या बापाच्या नावाला धक्का लावेल, पण छत्रपती शिवरायांच्या नावाला कदापिही धक्का लावणार नाही. छत्रपती शिवरायांचं नाव दिलंय ना, त्याला धक्का लावणार नाही. त्यांच्या नावानं हे संकुल उभं करतोय. मला वाटतं तो कर्मवीरांचा जो संदेश आहे, जो कर्मवीरांचा विचार आहे, तो आजच्या या काळामध्ये तुमच्या या ग्रामपंचायत करिअर अकॅडमीने आयोजित केलाय. खरं तर या गावचं नाव भोसेच आहे ना. सध्या महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये एकमेकाचे भोसे कसे पाडायचे याच्यावर लक्ष आहे लोकांचं. भोसे म्हणजे आमच्याकडं कोथळे म्हणतात त्याला. आणि आपलं गाव मात्र, माझ्या गावातल्या करिअर अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या पोरांच्या बॅनरची संख्या वाढली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करताय ना. मी आज भारावून गेलो. खरं तर एवढे सत्कार होत होते, संयोजक मला 2 मिनिटाला येऊन म्हणत होते जरा जास्त पोर आहे, जरा जास्त पोर आहे. मी म्हणतो सर तुमचे इतके पोरं व्हावे की यात्रा कमिटीला तुम्हाला 3 दिवस नुसते सत्काराला द्यावे लागतील, इतके मोठे पोरं व्हावे. आज आनंद वाटतोय मला या सत्कार समारंभाला. आणि या सत्कार समारंभाला माझ्यासारख्या प्रमुख पाहुण्यांना बोलवलंय. खरं तर मी भारावून गेलो. मी पहिल्यांदा तुम्हाला विनंती करेन, राहुल गणेशवाडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते अकॅडमीचे शिक्षकही आहेत आणि काय सुंदर बोलताय सर तुम्ही. मी मुद्दामून विचारलं कुठला प्रोफेशनल निवेदक बोलवलाय का काय. ते म्हणले नाही, ते पण आमचेच आहेत. आणि ते म्हणले आमच्याकडे 100 बडकर 1 आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. नाही तर मी महाराष्ट्रभर फिरतो, कधी कधी माझं बजेट कमी असते, निवेदकाचं जास्त असते, काय सांगायचं. अशी परिस्थिती आहे.
पण एवढ्या सगळ्या सद्गुणांनी भरलेली ही माणसं आहेत. मी सरांसाठी टाळ्या एकाच गोष्टीमुळे वाजवायला लावल्या. मी आल्यापासून सरांनी माझं इतकं कौतुक केलं, मी भारावून गेलो सर. इमानदारीनं सांगतो, सध्याचा काळ फार विचित्र आहे. कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही. कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही. त्या काळात 350-400 किलोमीटरवरून आलेल्या पोराबद्दल तुम्ही एवढं चांगलं बोलले सर. तुम्ही माझ्याबद्दल बोलले की मी असा हसत होतो. मी म्हणजे लाजत होतो, गुलाबी होत होतो जरा. मला लय गुदगुल्या होत होत्या माझ्याबद्दल बोलू लागले तेव्हा. माझा एका कार्यक्रमातला अनुभव असा आहे सर. जगदाळे सर, मी एकदा पुण्याला गेलो कार्यक्रमाला. आता पुणे तिथे काय उणे, तिथे न सुद्धा जमत नाही. तिथे मी कार्यक्रमाला गेलो, निवेदक, तेव्हा मी आपलं काही यूट्यूबला वगैरे नव्हतो सर. मी आपलं एसटीनं गेलेलो, निवेदक गाडी घेऊन आलेले. मी कार्यक्रमाला गेलो की निवेदकांना विचारलं, वक्ते आलेत का? ते म्हणलं हो वक्ते आलेत. कुठले? म्हणलं बीड जिल्हा. लगेच त्यानं मोबाईल काढला, गुगल काढलं आणि गुगलला टाकलं बीड. लगेच गुगलनं सांगितलं बीड जिल्हा म्हणजे कमी पावसाचा, दुष्काळजन्य आणि ऊसतोड कामगाराचा दुष्काळी जिल्हा. आणि बीडमध्ये किती मोठा दुष्काळ आहे माझ्याकडे बघितलं की लवकर कळतंय. त्यांनी माझं वर्णन सुरू केलं, सर वक्ते आलेत. महाराष्ट्रातल्या दुष्काळी जिल्ह्यातलं एक दुष्काळी नेतृत्व, दुष्काळी लोकांची दुष्काळी गुणून जातो. काळ्या मातीतलं काळं सोनं हे गेलं माझ्या रंगावर. आता माझा रंग असा आहे, 2 फोकस लावलेत म्हणून मी दिसायलो लोकांना. आता मला तुम्ही विचारलं तुमच्याकडे सगळेच मफलर. मी काळा असताना काळी मफलर वापरतोय का? कारण आयुष्यात डिरिंग करायला शिकलं पाहिजे म्हणून ती राखतंय. नाही तर माझा रंग असा आहे सर, मी जर हायवेला उभा राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कोणतर होतं का. पण आपल्याला आपल्या रंगाचा लय अभिमान आहे. त्याचं कारण आहे, माझा विठ्ठल काळा आहे, माझे बुद्ध काळे आहेत, माझी माती काळी आहे, माझी माय काळी आहे, म्हणून काळा. आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे. माझ्यासमोर बसलेले बहुतांश शेतकरी आहेत, बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? हे आभाळ पांढरा असल्यास आनंद होत नाही. पांढरा आभाळ बघून कोणालाच आनंद होत नाही. पांढरा आभाळ फक्त स्नॅप काढे पुरतं आणि इंस्टाला स्टोरी ठेवण्यापुरतं चांगलं दिसतं. आहे तिकडं स्नॅपचॅटवाले, हां, तिथपर्यंत ते बरं वाटतं. पण पांढऱ्या आभाळाला बघून आनंद होत नाही. समजा बोशातला एखादं पोरगा पांढरा आभाळ बघून म्हणलं ना, वाव व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, तर समजायचे डोक्यावर पडले नाही, त्याचे 4 आणे हरवले. पांढऱ्या आभाळाला बघून कधीच आनंद होत नाही. पण पांढऱ्या आभाळात काळे ढग दाटून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही. कारण काळा रंग निर्मितीचा रंग आहे. काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या शेतकऱ्याची काळी जमीन हिरवीगार होणार. हा आशावत काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे. मला वामनदादा कर्डकांचं स्मरण या निमित्तानं होत आहे. या संयोजकांना, या करिअर अकॅडमीच्या शिक्षकांना, फिजिकल टीचर, मदत करणाऱ्या सगळ्या हातांना या 4 ओळी मी समर्पित करतोय. वामनदादा कर्डकांच्या या 4 ओळी आहेत. वामनदादा कर्डकांनी इतकं सुंदर लिहिले साहेब. वामनदादा कर्डक म्हणतात, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. दिवा लावायचा तुफानात लावावा. तुळशी वृंदावनामध्ये दिवळी असते, त्याच्यात दिवा लावतो, त्याचा उजेड पडत नाही, पण दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही. आज देवघरात दिवा लावणं सोपं आहे. ऊन वादळ वाऱ्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवा लावणं अत्यंत कठीण आहे. आणि या ग्रामपंचायतीनं परिस्थितीचा एवढा मोठं वादळ असताना जवळजवळ 250 सरकारी अधिकारी नावाचे दिवे आणि त्या अधिकाऱ्याच्या गरीब झोपडीमध्ये ज्ञानाचा आणि उन्नतीचा दिवा लावण्याचा प्रयत्न केलाय ना, म्हणून त्यांना सॅल्यूट, म्हणून सॅल्यूट आहे त्यांना. मी अभिनंदन करेल ज्यांचं या 35 जणांचं आणि नंतर ज्यांचे बॅनरवर फोटो नाहीत पण नंतर ज्यांचं सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांचं. फार चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे त्यांचं. जेव्हा अनिल शिंदे सर बोलत होते, ते शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत. मधल्या काही काळामध्ये काही लोकांनी शिक्षकी पेशाबद्दल प्रश्नार्थक चिन्ह निर्माण केलं होतं. मी एक व्हॉट्सअपला विनोद ऐकला होता की हे शिक्षक आहेत आणि शिक्षक असून हे शिकवतात.
काहीला उद्या कळेल पण कळाव. हे शिक्षक आहेत, पण ते शिक्षक असून शिकवतात. ते फक्त त्यांच्या शाळेवर शिकवत नाहीत, तर उरलेल्या वेळेमध्ये ग्रामपंचायतच्या करिअर अकॅडमीमध्ये शिकवतात ना. या शिक्षक नावाच्या व्याख्येला परिपूर्ण असा आशावाद तुमच्या गावात त्या शिक्षकाकडून पाहायला मिळतो. शिक्षकाची मूळ भूमिका हा पूर्ण वेळ कार्यरत असणारा जो व्यक्ती आहे, शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेणारा जो व्यक्ती आहे, तो शिक्षक आहे. सरांनी सांगितलं ना, मग बोलता बोलता सर बोलून गेले, मला 9 लाख आहे. मी बारकाईने ऐकत होतो आणि पुरीला 11 लाख आहे. सर माफ करा, मी कोणावर टीका वगैरे करत नाही. 1.5-2 लाख रुपये महिना असणारी प्राध्यापक मंडळी सुद्धा बऱ्याच ठिकाणी फक्त एक लेक्चर घेऊन मोकळे होतात. पण समाजाप्रती कृतज्ञ भाव ज्यांचा व्यक्त असतो ना, तो शिक्षक म्हणून आदर्श नेहमी असतो. ती प्रचिती तुमच्या या निमित्ताने. माझा हा विद्यार्थी, माझा तो विद्यार्थी, माझा हा पोरगा, माझा तो पोरगा. बोलता बोलता सरचा एक शब्द लिहून घेतला नाही. बरं का, बरं का, बरं का, बरं का. हा शब्द उगाच तयार नाही झाला, हा तळमळीतून झालेला शब्द तयार आहे. माझा विद्यार्थी कोणातरी एका विद्यार्थ्याच्या संयमाबद्दल बोलले, सर मी यल्लम्मा देवीला साकडं घालतो की त्या लेकराचं सिलेक्शन झालं पाहिजे. काही काही लोक यल्लम्मा देवीलाच साकडं घालते, त्याचं काम झालं नाही पाहिजे. अशा डेंजर काळात दुसऱ्याच्या लेकरासाठी तुम्ही साकडं घालताय ना सर, तुम्हाला देव कधीच कमी करणार नाही. तुमच्या पोरीचं 2 वर्षात 22 लाखाचं पॅकेज झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नसतंय, विवेकानंदांची जयंती आज आहे आणि विवेकानंदांचे गुरु परमहंस, आणि परमहंसांना एक साधक भेटला. तो साधक असं म्हणला की मला असं काहीतरी वचन द्या की मी श्रीमंत झालो पाहिजे आणि माझं घर झालं पाहिजे. परमहंसांनी फक्त एकच गोष्ट सांगितली, काही नाही म्हणले, फक्त एक काम कर, एक मडकं आण आणि ते मडकं उलटा अडक म्हणजे झाडावर. मडकं आणून झाडावर उलटा अडक, टांग. त्यांनी ते मडकं आणलं, मडक्याला एक छिद्र पाडलं, उलट मडकं अडकून ठेवलं झाडावर. 2-4 वर्षांनी त्याचं घर झालं. तो साधक जाऊन भेटला, तो साधक असं म्हणला, असा कोणता जादूटोना केला तुम्ही, असा कोणता मंत्र मारला की माझी लक्ष्मी वाढली, माझं घर झालं, फक्त एक मडकं उलटं अडकिलं तर. आता बरेच जण घर होऊ नये म्हणून भावल्या उलट्या अडकीत आहेत समाजात असे काही येडे अजून. पण ह्यांनी कोणता मंत्र सांगितला आणि परमहंसांनी उत्तर दिलं, येड्या ही कुठली अंधश्रद्धा नाही. जे मडकं तू उलटं टांगलं होतं ना, त्याच्यामध्ये एका चिमणीनं घर केलं, त्या चिमणीला तिथं निवारा लागला आणि त्या निवाऱ्याला गेलेल्या चिमणीची दुआ, तिचा आशीर्वाद नकळतपणे तुला लागला आणि त्या प्रेरणेतून इकडं तुझं घर होत गेलं. आपण एखादं चांगलं काम करा, त्याची दुआ आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. परमहंसांनी तेव्हा सांगितलंय साहेब, आणि तुम्ही हे ग्रामपंचायतमध्ये निवडताय, अभिमान आहे मला. जगदाळे साहेब आल्या भेटले, मी दिल्लीला असतो, मी लगेच सरांकडे पाहिजे. दिल्लीला असलेल्या माणसाबद्दल गावातल्या गल्लीबद्दल प्रेम असतं, जोक आहे अहो, चांगली गोष्ट आहे. काही काही लोक एवढी हुशार झाले, गावातच शिकले, गावातच मोठे झाले, ते गावातून जर बाहेर गेले की नाही, 6 महिन्याला गावात येते, गावाच्या गणित काढतात. आपल्या गावचं वातावरण जरा चेंज झालंय. 6 महिन्याला गावाबद्दल अभिमान सोडा. काही काही लोकांना गावाबद्दल अभिमान सुद्धा राहिला नाही. सहज बोलता बोलता आमच्या भागातला एखादा माणूस जर त्या गावातला आलो, तो माणूस जर त्याला भेटला आणि त्या गावाचं नाव जर तालुक्याला निघालं ना, तर ते बोलता बोलता म्हणजे ते गाव आहे, खऱ्या शहरानं त्या गावात राहून त्याचं आधार कार्ड तिथलंच, पॅन कार्ड तिथलंच, राशन कार्ड 3 किलो गहू 5 किलो तांदूळ तिथलेच, संडास बाथरूमचे 12-12 हजार सरपंचाकडून भांडून तिथलेच घेतले, पाणी आडवा पाणी जिरवाचे बांध तिनंच कोरले. आणि तेच म्हणजे ते काय गाव आहे का हो? गावाबद्दल अभिमान राहिला नाही. माझ्या लहानपणी 5वीत असताना कविता होती की पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा, हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा, प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं, दही दुभतं तूप लोणी याला मात नसायचं. आता मात्र एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलंय आणि गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलंय. गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलंय. माणूस पण गारठून गेलं, ही थंडी काहीच नाही, माणूस पण गारटलंय लोकांचं. गावाबद्दल गावाबद्दल अभिमान लोकांचा कधी उतू आला माहितीये का? महाराष्ट्रातल्या हे लॉकडाऊन पडलं का नाही तेव्हा, जशी गेलते लांब लांब, जसं लॉकडाऊन झालं
पेट्रोलच्या टँकरमध्ये आले, कोंबड्याच्या खुरवाड्यात आले, दुधाच्या टँकरमध्ये आले, पटरीनं चलत आले, डोंगराने आले. आणि काही काही गावातून असे गेलते, मेलो तरी येत नाही. मी आमच्याकडलं सांगितलं, मेलो तरी गावात येत नाही. आता येईल तर मोहम्मदच येईल. आणि आल्या आल्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले, क्या लागतात आता नाही लौटेंगे. गावातल्या एका म्हाताऱ्यानं एशीला चाडविलं आणि ते म्हातारा म्हणलं, लई तोंडवरी करून गेलतास की गावात परत येणार नाही, कस काय आलास. त्या माणसानं उत्तर दिलं, भाऊ शहरामध्ये मला भाकर मिळेल का नाही हे माहित नाही, पण गावात मी उपाशी मरणार नाही, हा विश्वास माझा गावावर आहे. अहो गावामध्ये हे प्रेम आहे, गावाबद्दल ही आपुलकी आहे, गावामध्ये ही नाती गोती आहे. आणि ती नाती गोती, ती गावाची आपुलका तुमच्या या गावातले हे संयोजक जपतायत ना, त्याच्यामुळे मला हा संदर्भ आठवतोय. माफ करा मला, गावामध्ये हसू फुलवण्यापेक्षा गावाचं हसू कसं होईल या अनुषंगाने विचार करणारी मानसिकता असताना तुमचं गाव त्याला अपवाद ठरतं, याचं मला समाधान आहे. याचं मला प्रचंड मोठं समाधान. आपल्या गावाचं हसू नाही झालं पाहिजे, तर आपल्या गावात हसू फुललं पाहिजे. 2008ला स्थापन झालेल्या या करिअर अकॅडमीमध्ये जवळजवळ 250 विद्यार्थी सिलेक्ट झाले. ते 250 विद्यार्थी फक्त सिलेक्ट झाले नाहीत, तर मला वाटतं 250 घरं आपल्या गावातले या निमित्तानं स्थिर स्थावर झाले, याचं समाधान आपल्याला पाहिजे. लहानपणी मी भजन ऐकायचो, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, घर न किसी का बसा सके तो झोपडी न जला देना. आणि मला वाटतं खरं तर झोपडीमध्ये दिवा लावण्याचं काम या निमित्तानं आपल्या गावात या अकॅडमीतून होत आहे. सर बोलत असताना जेवढ्या आनंदाने बोलत होते, इतक्या आनंदाने बोलत होते, त्यांनी त्या 35 मुलाचा आणि त्या म्हातारी आईचा काहीतरी संदर्भ सांगितला. मोजले आईनं 35 मुलं मोजले आईनं. आणि त्या आई असं मला म्हणल्या की 35चा आकडा झालाय रे, 35चा आकडा झालाय. मी बारकाईनं बघतो काही काही गोष्टी. सर बोलता बोलता म्हणले, सर 100% गोष्ट खरी आहे. जगाला भारी वाटणं ही जगातली भारी फिलिंग नाही, आपल्या घरातल्या मायबापाला आपल्यामुळे भारी वाटणं ही जगातली सगळ्यात भारी फिलिंग आहे, सगळ्यात भारी. आणि ही ज्याला हेरता आली ना, ही ज्याला हेरता आली, हे तुमचे बॅनर जर गावात लागले ना. आत्ता मी एका अकॅडमीला बोललो सर, कर्मवीर करिअर अकॅडमीला, PSI लोकांचा जो रिझल्ट लागला ना आता, ते 19 PSI लोकांच्या सत्काराला मला बोलवलं होतं. कधी कधी मला लई प्रश्न पडतोय त्यांच्यासमोर बोला का. माझ्याकडे बघून मी वक्ता, सरने माझा उल्लेख केला, वक्ता, कवी, कीर्तनकार. हलू लोक कीर्तनकार आहे, मी वक्ताही वाटत नाही, कीर्तनकारही वाटत नाही, कवीही वाटत नाही. वक्ता, कवी, कीर्तनकार म्हणलं की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी फिट आहेत. त्याची भली मोठी गाडी, बक्क्याची बक्क्या बॉडी आणि लांब लचक दाढी. गाडी आता घेतली 1 7-8 महिने झालं, बॉडी तुमच्या समोर उभी आहे, दाढी आता ठेवायला लागली. आपल्याकडं बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे, पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत फिरतोय रोज. या आपल्या या गावात त्या अकॅडमीमध्ये मी गेलो. मी आता एका प्रसंगाला मी इमोशनल झालो. अक्षयराज येडके नावाचा पोरगा, तुम्ही सांगितलं आई अनाथ आहे ना, अनाथ पोरगा आहे, आई आहे वडील नाही. आणि आजोबानं त्याला सांभाळले, माहेरच्या म्हणजे आईच्या वडिलांनी त्याला सांभाळले. माझ्या अंगावर काटा आला आता. तेव्हा आजा जेव्हा स्टेजवर आला का नाही, ते माझ्या बाजूला उभा होता, त्याला कोणतरी म्हणलं फोटो कडे बघा. ते म्हातारा आहे का नाही, असं वाकलेलं आहे थोडं, ते लगेच असं केलं. हसू नका, आपल्या बापाची छाती सुद्धा अशीच बाहेर आली पाहिजे, याच्यासाठी आयुष्यात यश मिळवा. काय नाही, आज यशाची दुसरी व्याख्याच नाही. तुम्हाला कितीचा पॅकेज आहे, किती पगार आहे, अक्षयला किती महिना पडतोय, अक्षयची पोस्टिंग कुठं होणार आहे, त्याला काय पैसा भेटणार आहे. आज त्याच्या आईचा बाप, त्याचा आजा स्टेजवर आल्याच्या नंतर छाती बाहेर काढून फोटोला पोज देतो ना, जगातलं सगळ्यात मोठं यश आज अक्षयकडे असं मला वाटतं. आणि यशस्वी दुसऱ्या गोष्टीसाठी व्हायचंच नाही दुसऱ्या गोष्टीसाठी. त्या PSI लोकांच्या सत्काराला मी गेलो ना, आता पोलीसवाले त्यांना बी सांगतो मी, तुमची ट्रेनिंग झाली का माहित नाही, तुम्ही जॉईन झाले का माहित नाही. ते नेमकं PSI लोकांचं सिलेक्शन झालं तर मला सत्काराला बोलवलं.
की मी एका जणाच्या बापाच्या गळ्यात असा हार घातला. इतका भोळा माणूस होता तो, त्यानं लगेच हार माझ्या गळ्यात घातला. साधा भोळा माणूस होता. म्हणजे त्याला वाटलं आपण बी घातला पाहिजे काय. ते हात शेक हँड करत निघाला तो बाबा असा लातूरमध्ये, असा हात शेक हँड करत इथून निघाला डॉक्टर साहेब असा. आणि पलीकडून एक पोरग ट्रे घेऊन येऊ लागलं. त्याला वाटलं त्याच्या बी हातात द्यायचं असतं, त्यानं त्याच्या बी हातात हात दिला. दादा, जो बापाचा हा निरागसपणा आहे ना, आणि बापाचा हा जो भोळा भाव आहे ना, मी त्या PSI लोकांना एकच सांगितलं, दादा तुमचं सिलेक्शन झालंय, आता तुमची आत्ता निवड झाली आहे. महाराष्ट्र पोलीस करिअर अकॅडमी नाशिकला तुमची ट्रेनिंग होईल. त्यानंतर तुम्हाला एखादं पोलीस स्टेशन, तुम्हाला वर्दी भेटल, टोपी भेटल, स्टार भेटतील, गाडी भेटल. मग तुम्ही गावात येताल आणि पुन्हा वर्दीवर आल्याच्या नंतर लोकांना कळेल. पण तुमच्या बापाला ज्या दिवशी कळाले की माझ्या पोरग पोलीसमध्ये भरती झाले, बाप अख्या गावात फिरायला निटरा आता गोळ्या घाली पोरग पोलीसमध्ये आहे. आता छाती काढून फिरायला म्हातारा. बापानं लिस्ट काढली आहे. हो, लिस्ट काढली आहे बापानं. कुणी आलेली सुईरी कुठून लावली, कुणी कुठं गुतविला आहे, लिस्टच काढली आहे. बाप अख्ख्या गावात असा फिरतोय. आयुष्यात आपल्या बापाला असं भारी वाटलं पाहिजे ना, याच्यासाठी माणसानं यशाची शिडी चढली पाहिजे. याच्यासाठी माणसानं ध्येय गाठलं पाहिजे. हे बॅनर गावात लागलंय, मी छाती ठोकपणे सांगतो, हे ज्याचं बॅनर आहे ना, ज्या पोराच्या घरातलं बॅनर आहे ना, त्या घरातलं म्हातारं दिवसभर बॅनर खाली इकडे चाललंय, इकडे आलंय. आणि ओळखीचं कुणी आलं का नाही, बॅनरवर आहे का नाही, ते आपलं पोरग आहे, चल तुला चहा पाचतो. बरं हुशार आहे. चहा बी अशा हॉटेलमध्ये पाचतोय, ज्या हॉटेलवर बॅनर लावले त्या हॉटेलमध्ये नाही, समोरच्या हॉटेलमध्ये. कारण चहा पिता पिता बॅनर नातू दिसला पाहिजे. प्रत्येक गोष्टागिरीच म्हणलं पाहिजे, गेलं का नाही बॅनरवर. म्हाताऱ्याला हे बी माहिती आहे की काही वर्षांनी आपलं बॅनर चौकात लागणार आहे. पण त्याच्या आधी पोरग कर्तृत्वानं गावात बॅनरवर गेलं ना, हा त्या म्हाताऱ्यासाठी लय आनंदाचा क्षण आहे. का सत्कार केलाय 35 पोरांचा. ही ग्रामपंचायत करिअर अकॅडमी सत्कार करते. काय साध्य या सत्काराचं, त्यांनी हे झाड न्यावं, लावावं, ट्रॉफी घरामध्ये नेऊन लावावी, फ्रेम करून फोटो लावावा, 2 दिवस व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवावं, याच्यासाठी नाही. 8 वर्ष झाला हा कार्यक्रम होतोय. आज माझ्यासारख्या एका पोराला आपल्या गावात या कार्यक्रमासाठी बोलवलंय. का लावलंय, जे सलग झालेत ते विद्यार्थी आता बाजूला सरकार, आणि हे जे बसलेत का नाही हे समोर, हे एक मंत्रिमंडळ बसले. बोल कोणता गट आहे माहित नाही मला, तो गट मगापासून लय बडबड करायला आहे. आहे का समोरचा, 3दा-4दा खुनविले त्यांना, नाहीत ऐकत ते. कारण असा बाजूला पडलेल्या गटाची संख्या हळूहळू वाढत झाली बरं सध्या. हे इकडे गट बसलाय, इकडे पहा, हे मागं काही गट बसलाय, काही मागं उभे आहेत. या कार्यक्रमाचं यश कधी आहे सर? या कार्यक्रमाचं यश आता अविनाश भारतीने 1-1.5 तास बोलावं, घरला जावं. उद्या तुम्हाला सगळ्यांनी हातात हात द्यावा, कार्यक्रम लई नंबर 1 झाला, नंबर 1 झाला, नंबर 1 झाला. याच्यामध्ये या कार्यक्रमाचं यश बिलकुल नाही. या कार्यक्रमाची आज प्रेरणा घेऊन समोर बसलेला पोरगा शपथ घेऊन निघून जावा की पुढच्या वर्षी बॅनरवर सत्कारात माझं नाव असलंच पाहिजे, तेव्हा या कार्यक्रमाचं सार्थक करावं. करिअर अकॅडमीच्या हॉलमध्ये सुद्धा कार्यक्रम घेऊ शकली असती ना, आणि तिथं सत्कार, घरी जाऊन सत्कार केला असता. पण का अशी कार्यक्रम समोरच्या बसलेल्या माणसाला प्रेरणा देणारी ठरावी, म्हणून हा कार्यक्रम करायचा. म्हणून या कार्यक्रमाचा अट्टहास आहे. खरं तर रायगड पोलीस मधल्या मुलीच्या वडिलाचा एक किस्सा सरांनी सांगितलं. मला तिचं नाव लिहिता आलं नाही, पण मी लिहून घेतलं. हराळे. त्यांनी सांगितलं की मुलीचं सिलेक्शन झालं पाहिजे म्हणून ते नेहमी अग्रेसिव्ह असायचे. किती आनंदाची गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे. जगातल्या सगळ्या बापाली टेन्शन आहे माझ्या पोरीचं चांगलं व्हावं. आता त्या बापाला टेन्शन घ्यायची गरज नाही, गरजच नाही. आता उलटा आलेल्या पाहुण्याला बाप म्हणणार माझ्या पोरीपेक्षा वरली पोस्ट आहे का, तर या का
माझे हरळे ना, माझ्या पुरीने माझी हरळे लय फुलवली. त्याच्यामुळं तुमच्या बगीच्यात माझी पोरगी आता धाडायची गरज. हा बाप आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. नवनाथ खोटे नावाच्या पोराचा किस्सा सांगितला तुम्ही. अनाथ आहे, इथला पलीकडल्या कुठल्या तरी गावचा आहे म्हणजे, पण तो इथं आला. त्या पोरानं प्रयत्न केला. त्याचे तर किस्से कुठं कुठं सांगितले. पुणे पोलीसमध्ये तो भरती झाला. साधी गोष्ट नसते साहेब. दुसऱ्याच्या लेकराला शिकवणं साधी गोष्ट नाही. आणि माफ करा, मला जबाबदारपूर्वक बोलतो, सध्या शिक्षक स्वतःच्याच लेकरामध्ये गुरफटू नये. त्या काळात दुसरे लेकर शिकले पाहिजेत, याच्यासाठी प्रयत्न करणं काही साधी गोष्ट नाही. बिलकुल साधी गोष्ट नाही. 100% ही फार चांगली गोष्ट आहे. सर मग काहीतरी तिजोरीच्या चावीचं म्हणले, मला काही कळलं नाही. ती काय तिजोरी आहे, काय चावी आहे मला माहित नाही. पण चावी आपल्या हातात आल्याच्या नंतर नेमकं त्याचं काय करायचं हे आपल्या हातात आहे. ज्यांच्या हातात दिली त्या पोरांसाठी सांगणं. तुम्ही जर बाजारात गेलात आणि बाजारात जाऊन जर कुलूप विकत घेतलं तर एका कुलपाला कमीत कमी 2 चाव्या असतात. आता लोक रूम पार्टनर वाढले म्हणून 4 लावाले, बरोबर आहे ना. पण एका कुलपाला 2 चाव्या आहेत. कधीतरी दुकानदाराला विचारा, एका कुलपाला 2 चाव्या, ह्याची उघडायची कोणती, लावायची कोणती? 2 आहेत ना. 2 जरी चाव्या असल्या तरी एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं आणि लावताही येतं. फक्त ती चावी फिरवण्याची दिशा आपल्याला कळाली पाहिजे. आणि ज्याला चावी फिरवण्याची दिशा कळाली ना, आयुष्यातल्या दुःख नावाचं कुलूप त्याचं उलगडलं उघडलं म्हणजे उघडलं, यात तीळ मात्र संशय नाही. मी जे सांगतोय त्याचा अर्थ समजून घ्या. चावी तुमच्या हातात आहे, फक्त ती फिरवायची कशी हे तुमच्या हातात आहे. ह्या बघणाऱ्या सगळ्या पोरांना सांगणं आहे, इथं बसली जरा लहानी आहेत, लहानीच आहे जरा. 2-4 वर्षांनी तुमच्यापैकी एखादं इथं स्टेजवर आलं तर तुमचं भलं, नाही तर इथून 2 ट्रॅक्टर गेलेत. मी त्यांना काय म्हणतोय ऐका. हे मला बोलणारे पोरं आवडतात मध्ये मध्ये. हे खरं मटेरियल असते, त्याच्यातलं पुढं कुठं जाईल सांगता येत. आणि फ्रेश आहेत ती. असं गुवाहाटीला गेल्यावर बसले जाऊन. वा वा, त्यांना तो अंदाज त्यांना खुनविलं, पण त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांना वाटलं लांबून आले म्हणजे मी तुमच्यासारखाच होतो आधी. म्हणून प्रेरणा घेऊन बाहेर पडा. या कार्यक्रमात ठरवून बाहेर पडा, निश्चय करून बाहेर पडा. स्वामी विवेकानंदांच्या जयंती, विवेकानंदांनी तरुणांचे 3 तकार सांगितले: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे 3 तकार जिथं एकत्रित आहेत ना, तिथं तरुणाईची खरी व्याख्या आहे. युवा जो वायू सारखा प्रकार आहे तो युवा आहे. युवकांनी ठरवलं तर होतं. मी या पोरांना एकाच गोष्टीमुळे सांगतो, सर मी 8वीत होतो आणि माझं 8वीत असताना ठरलं, बरं माझं 8वीत असताना ठरलं काय, लग्न नाही. 8वीत असताना मला माझ्या सरांनी विचारलं, अविनाश तुला काय व्हायचंय? आणि मी माझ्या सरांना सांगितलं, सर मला महाराष्ट्रातला एक वक्ता व्हायचंय. गावागावात माझे बॅनर लागावे, शाल बुके देऊन लोकांनी माझा सत्कार करावा आणि जाताना पैसे देऊन गेले. हे कितवीत स्वप्न पाहिले? 8वीत. ते आत्ता पूर्ण होत चालले आणि मी माझ्या स्वप्नावर ठाम होतो. समोर बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणे, तुम्ही तुमच्या स्वप्नावर ठाण राहा. जर स्वप्न पाहिलं तर ते नक्की पूर्ण होते, फक्त त्याला आपण वेळ दिला पाहिजे. सर मी जरा स्पष्ट, मी बी जरा स्पर्धा परीक्षेच्या नादाला लागलो होतो आणि आपली कॅपॅसिटी ओळखा हे एक सांगणं आहे माझं. उगा रामू करायला म्हणून शामूनं करायचं, मग रामूनं करायचं शामूनं बोर व्हायचं, शामूनं एक दिवशी रामूलाच घेऊन रामूकडे जायचं. आता घोटाळा नाही झाला पाहिजे. मी माझी कॅपॅसिटी, मी लय पेटलो होतो सर. असा पेटलो म्हणलं आता आपल्याला बी स्पर्धा परीक्षा करायची. तात्याचा ठोकळा बिकळा आणला, असा ठोकळा बिकळा रजिस्टर केले. पेटलो 15 दिवस पेटलो. 5 दिवस तसेच ढकलेले आणि एके दिवशी झोपल्या म्हणलं, भाऊ हे तुझ्या दिमागाच्या वर आहे, एक तुला घुसत आणि तुला जमत नाही. दुसऱ्या दिवशी तात्याचा ठोकळा बांधला आणि वर नेऊन तुला. मी स्पर्धा परीक्षा केली नाही, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा करिअर अकॅडमीला अविनाश भारतीयात जातो, कारण मी माझ्या ध्येयावर ठाम होतो.
हो का वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं टाळ्या वाजवा